नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. सर्वात आधी परमार्थाला अभिवादन. अभिवादा बुद्धवचना चतुरासीती धम्मकंद संस्थानी विसती आर्यमग्ग विसती सामान्य फला एक अनिर्वाणा किंवा भिन्या दोषाय फलेन भवती कानिधन. साधू 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 नभूतिपानिधी वंदा अनुमोदामी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की 10 कुशल कर्मपथ आपल्याला कशी करायची आहेत. या व्हिडिओमध्ये बघूया आपण 10 क्रियावस्तू, पुण्यक्रियावस्तू काय आहे ते. तर 10 पुण्यक्रियावस्तू म्हणजे दान, शील, भावना, अपचायना, वेय्यावच्च, पत्तादाना, पत्तानुमोदना, धम्मसवना, धम्मदेसना आणि दुठ्ठी उज्जुकम असे हे 10 पुण्यक्रियावस्तू आहेत. हेच आपल्याला 10 पुण्यक्रियावस्तू याद्वारेच आपल्याला कुशल कर्म जे आहे ते आपल्याला संचय करायचे असतात. दान तर आपण नेहमीच करतो है ना. तर दान म्हणजे फक्त भोजनाचं किंवा पैशाचं नाही, तर सर्व प्रकारचं दान, आपल्या चेतनेचं दान, आपल्या सेवेचं दान है ना. त्याग करणं, सगळ्या गोष्टीचं, चांगल्या गोष्टींची त्याग करणं आणि आपल्या मनाचे अकुशल त्याग करणं हे सर्व दानाचा प्रकार आहे ना. तर याच्यामध्ये पत्तादानसुद्धा दानाचा प्रकार आहे. पत्तानुमोदना आपण करतो, हेही दानाचा प्रकार आहे. तर जेव्हा दान आपण करतो त्या दानाच्यामध्ये चेतना पाहिजे, कुशल चेतना पाहिजे. जेव्हापर्यंत ही चेतना उत्पन्न होत नाही आणि आपण दानाचं जे त्यागाची भावना आणि त्याचा संकल्प आपला परमार्थिक असत नाही, तोपर्यंत ही दानाची परिणती निघत नाही. त्याच्यानंतर शिलाचं आपण पालन तंतोतंत करायला पाहिजे. हे शील जे आहे कायेचे, वाचेचे, मनाचे सगळे शील जे आहे आपल्याला पाळायला पाहिजे. त्याच्यानंतर भावना करायला पाहिजे. भावना म्हणजे आपण केलेल्या पुण्यकर्माची भावना, आपण वाचलेल्या धम्माची भावना, आपण जे वाचन केलेलं आहे ते वाचन कसं आहे ना, त्याची योनिसो मनस्वीकार करणे, हे सगळं पुण्याचं भावना म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आहे अपचायना, सेवा सत्कार करणे है ना. अभियवच म्हणजे आदर करणे, हे सगळं जे आहे आपले 10 पुण्यवस्तू क्रियामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे की पत्तादाना म्हणजे आम्ही केलेले सर्व जे पुण्य आहे ते सर्व सत्वांना आणि आपल्या पूर्वजांनासुद्धा वितरित करणे, याला म्हणतात पत्तादाना. पत्तानुमोदना म्हणजे आपण जेवढेही पुण्यकर्म करतो, दुसरे पण करतात, त्या दुसऱ्याच्या त्या पुण्यकर्मामध्ये आपण सहभाग होणे म्हणजे पत्तानुमोदना. धम्मदेसना म्हणजे जे काही आपण धम्माचा अभ्यास केलेला आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवणे. भगवंताचे जे वचन आहेत 84,000 खंड ते लोकांपर्यंत पोचवणे, जेणेकरून त्यांचा मार्ग त्यांना मिळो. त्यांचा मार्ग म्हणजे भगवंतांनी दाखवलेला मार्ग, हे एकमेव मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, आणि त्याच्यावर चालून सर्व निब्बाणापर्यंत पोहोचवत, या दुःख मुक्तीपर्यंत पोहोचवत, या भवचक्रातून वारंवार जन्ममरणाच्या या दुःखातून मुक्तता हो, यासाठी आपण त्याचे काय करतो, वाचन करतो, अभ्यास करतो, अनुसरण करतो आणि आपल्यामध्ये पुण्य एक्युमुलेट करतो. तर हा जो आपल्याला 10 पुण्यवस्तू आहे, 10 पुण्यवस्तू क्रिया, त्यामध्ये धम्मदेसना, धम्मसवना म्हणजे जेही धम्म आपल्याला देतात त्यांचं ते धम्मश्रवण करणे म्हणजे धम्मसवना. त्याच्यानंतर आहे दुठ्ठी उज्जुकम्म म्हणजे हे करता करता आपली दुठ्ठी जी आहे ती उजू होते. उजू म्हणजे काय, सम्मा दुठ्ठी निर्माण व्हायला लागते. आपल्याला माहीत पडते की कोणतं कुशल कर्म आहे, कोणतं अकुशल कर्म आहे, कोणते कर्म केल्याने आपण सुगतीला जाऊ, कोणते कर्म केल्याने दुर्गतीला जाऊ, ह्याचं आपल्याला जाणीव होते. 4 आर्य सत्याची जाणीव व्हायला लागते की काय दुःख आहे, दुःखाचं कारण काय आहे, दुःखाचा निरोध पण आहे आणि दुःखाचा निरोधगामिनी परिपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हे आपल्याला माहिती पडते. आता एवढं, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढचं. साधू साधू साधू. तर आपल्या सर्वांनाही हा आर्य अष्टांगिक मार्ग मिळो, 4 आर्य सत्याचा बोध हो, तुम्हालाही या दुःखातून मुक्तता मिळो, या चक्राच्या जे काही आपला विळखा आहे त्या विळख्यातून मुक्तता मिळो, जे निब्बाणाचा साक्षात्कार हो. साधू साधू साधू. सुखी व्हा.